हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या तरी स्वागत आहे. तर नवीन व्हिडिओ सॉल्व केलेला आहे. आज रविवार पण आहे आज, आणि मी म्हणजे आज काही काम पण नाही आहे, म्हणून फक्त जे माझं बाकीचं होतं ग्रोसरी बिसरी आणायचं काम तेवढं फक्त करून घेतलं. आणि बाकी काही नाही. आता जेवढं टाईम झालेला आहे 1 तर वाजून गेलेत. आता जेवढा टाईम झाला आहे बाहेरूनच जेवण घेऊन आलो, कारण की रेग्युलर मी पहिले चपाती जी होती मी बाहेर आणायचो, आणि घरामध्ये भाजी नसेल तर मग मग करावं लागत होतं. आता पण मी दोन्ही भाज्या आणि म्हणजे भाजी पण आणि चपाती पण दोघंही मी एक सकाळी घेऊन आलो आहे. आता जेवण करतो, थोडंसं आराम करेल, संध्याकाळी मग परत जाणार आहे बाहेर, थोडंसं म्हणजे फिरायला जाणार बाहेर, कारण की घरामध्ये सुद्धा कंटाळा येतो, तर बाहेर फिरत राहायचं. तेव्हा मित्रांनो जेवण घेऊन आलो आहे. फक्त भाजी आहे आणि चपाती आहे. चपाती तर आता आणि चपाती पण आहे, तर एवढं फक्त खातो, थोडंसं आराम करेल, आणि नंतर मग काही नाही. संध्याकाळी मग परत राऊंड मारायचं बाहेर. जो रेग्युलर टायमिंग असतो त्या टायमाला मी बाहेर राऊंड मारतो, नंतर मग जातो मंदिरामध्ये. थोडंसं बरं वाटतं मंदिरामध्ये गेलो होती. नंतर मग जातो मग मंदिरामधून मग घरी आल्यानंतर मग जे संध्याकाळचं आपलं ते जे दिवा लावायचा असतो संध्याकाळी तो लावून देतो, आणि बाकीचं मग रात्रीचं मग जेवण मग घरीच करून घेतो. मग जेव्हा संडे असतो त्या टायमाला जास्त गोष्ट करून काढतो, म्हणजे जास्त कंटाळा येतो काम करायला, म्हणून मग मी काय करतो, घरामधूनच बाहेरूनच सगळं मागून घेतो जेवणासाठी. नाश्ता फक्त घरी केला, आणि आता जेवण फक्त बाहेर मागून घेतो. संध्याकाळचं तर रात्रीचं जे जेवण असणार ते घरीच करणार आहे. आज आता मी आता आलो 6पर्यंत आलो. 15 मिनिटामध्ये पोहोचलो मी, कारण की डोंबिवलीतून कल नव्हतो. ठीक आहे, इथल्या इथे जायला एवढा टाईम लागत नाही. आणि मेन म्हणजे होऊ शकतं की आता मी पेट्रोल भरलं, तर आत्ता मी बघितलं तर 108 रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती 108 रुपये लिटर पेट्रोल आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे 104 रुपये लिटर पहिला पेट्रोल होतं, म्हणजे 103.78 लिटर काहीतरी पेट्रोल होतं पर पर लिटरमध्ये. आता 108 रुपये झालेत एकदमच प्रॉपर. विचार तो चाललेला की त्याला काय करू. लोक म्हणतात, आणि तो गडकरी म्हणतो की आपले इलेक्ट्रिक वाहन यूज करा. इलेक्ट्रिक वाहन आहे लाखाच्या वरती तो कुठे कोणी करत नाही. आणि मी स्वतःची 2 व्हीलर तरी विकायचा प्रयत्न केला, तरी पण ती 50-60 हजारावर पण जाईल. बाकीचे पैसे वाढून कुठून. म्हणून ते तिकडे न जाता आपल्याकडे जोपर्यंत पैसा आहे तिथोपर्यंत तरी शांत बसायचं, आणि आपल्या जे पण आहे गाडी येते सध्या माझं ते चाललं आहे, ते मेन म्हणजे चांगलं आहे गाडीवर चालवणं. कारण की अजून एक दुसरा पण एक आहे पर्याय. आता सध्या तुम्हाला पण माहिती की जॉबचे किती प्रॉब्लेम आहेत. जॉब भेटतच नाही, म्हणजे 12-13 हजारावरती जॉब बघतात, किंवा ते म्हणतात की तुम्हाला आणूनच भेटत होतात, की तुम्ही एवढं तुम्ही जर जवळच्या जवळ बघाल सॅलरी सॅलरी जी असेल तुमची तीच भेटेल 15च्या आतमध्येच, किंवा मिनिमम 15पर्यंत. जसं तुम्ही बाहेर जाल तसं तुम्हाला जी पण असणार आहे सॅलरी तुमची वाढून जाईल ऑटोमॅटिकली. आता मी भिवंडीला होतो सोनाल्याच्या ठिकाणी, तिथं मला 18,000 भेटत होतं सॅलरी, आणि आता इथं मी जेव्हा स्टार्टिंगला पहिल्यांदा लागलो होतो या एरियामध्ये, तेव्हा मला 15,000 सॅलरी होती. 15वरतून मी 18वरती गेलो. आता 18वरती मी दुसऱ्या ठिकाणी पण आता सध्या आहे, पण तिथं मला देतात फक्त 15,000. प्रॉब्लेम तिथं झालेला आता काय झालेलं आहे की मला 18च्या वरती पाहिजे होता, पण आता 18च्या वरती भेटतच नाही आहे. मी 2-3 ठिकाणी भरपूर ठिकाणी ट्राय करून बघितलं, पण जाऊ दे म्हटलं, जाऊ द्या काय करणार आता. आणि मेन म्हणजे आता बाहेरचा बी आता हे पण बघतोय, उन्हाळा पण बेकार आहे दुपारचा. मी जेव्हा चपाती खायला जातो, म्हणजे ज्या ठिकाणी मी कामाला ते खायला त्यांना आपल्या पोळी केंद्र आहे, तर त्या ठिकाणी त्यांना मी चपाती खायला जातो. एवढं गरमी असते बाहेरून, एसीमधून जेव्हा आपण बाहेर जातो त्या टायमाला असं हिटिंग म्हणून आणतो एकदम मजबूत, असं खाली उतरावं असं वाटत नाही, किंवा असं डोळ्यासमोर ना अशी हे येतात, एक चकाकी येते, म्हणजे अशी समोरचं ना असं ऊन मला हे होत नाही, सहनत नाही त्यावेळेस, म्हणजे आपण जसं आतमध्ये सालीतून बाहेर निघतो त्यावेळेस. आणि आता सध्या तर मी सध्या आलो घरी. घरामध्ये पण तसं वातावरण आहे अजून, तरी पण ते गरमीचं जे असतं ते, कारण की 6:30च्या वरती पण जातात. 6:35 आता मागच्या वेळेस मी होतो 6:35 6:40च्या वरती होऊन गेलं, तरी पण बाहेर ऊन होतं मजबूत, म्हणजे एवढं कडकपणा आहे. आणि तोच जो असतो ना हिटिंगपणा तो घरामध्ये साधून साठलेला आहे. आता सगळे तर मी दारं खिडकी सगळी ओपन केली, आणि गेले तर दरवाजा पण ओपन करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं, ते जो हिटिंगपणा जो असतो तो बाहेर गेलेला आहे. आता तरी पण बरं वाटतंय, पण मध्ये तर मी कूलर लावत होता, तर तुला बरोबर वाटतंय. आणि दिवशी मी तेच काम करतो. आणि आता दर दिवशी म्हणजे हे काम नाही करत. आता मी जाईल बाहेर 6:30 वाजता, 6:30च्या वरती जाईल, कारण की आता बाहेर सध्या ऊन पण आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, इथं बघू शकतात की बघा, इथं एकी साईडला बघितलं ना किती ऊन आहे. अजून हे ऊन दिसते एकी साईडला, अजून ऊन दिसते ते, म्हणजे बघा किती ऊन आहे अजून त्याच्यामध्ये. आता ही 6:15 वाजले तर ऊन भरपूर आहे. आता थोडंसं मी आजच्या दिवशी ना थोडंसं उशीर बाहेर निघेल, कारण की मी काय दर दिवशी तर ते लक्षात ठेवलेलं आहे की आपल्याला बाहेर तर आहे ना, दिवसभर एक तर आपण ऑफिसमध्ये असतो बसलेलो, तर बाहेर फिरायला पाहिजे.
पाऊण तासाचं तरी मी टायमिंग हे केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे, की पाऊण तासामध्ये पण थोडीशी माझे कामं होतात. अर्धा तास पण होत नाही, पण अर्धा तासापर्यंत माझ्या मिनिमम तरी होऊन जातात चालण्याचं काम. आणि सध्या मी त्याच्यावरती स्वतः भर देतो आहे, कारण की कसं आहे तसं आपल्याला बॉडी एवढं पण बघायला पाहिजे, कारण की आता वय पण आता थोडंसं वाढत आलं आपल्याला. 30च्या वरती गेलं की सगळे आपले प्रॉब्लेम मध्ये मध्ये चालून जातात. त्याच्यामुळे ना आधीच ती प्रिकॉशन म्हणून ते कामं करायला सुरुवात करायची, म्हणजे सेफ ठेवायला स्वतःला. म्हणजे बाहेरचं तिखट, तेलकट, ऑइली जे असतं ना ते एकदमच कमी करायचं, जेवण करायचं म्हणजे. आणि घरामध्ये बनवत असेल तर मग नॉर्मली बनवतं आपलं जेवण. सध्या माझं पण ते चाललेलं आहे. आता मी चपाती बनवत नाही, चपाती मी बाहेर मावशींकडून घेतो. आणि आणि काय होतं, घरामध्ये मी भाजी करून घेतो आणि रात्रीचं माझं खिचडी असते ती पण करून घेतो. बाहेरचं जेवण मला परवडत नाही, कारण की 30 रुपये असतात म्हणजे 100 ग्राम 30 रुपयाचे, आणि म्हणजे 200 ग्रामचे झाले 60 रुपये. आणि वस्तू जर आपण ही चपात्या जर घेतल्या तर 40 रुपये त्या वेगळे, म्हणजे अजूनच म्हणजे हे 60 रुपये ते आणि 40 रुपये म्हणजे 100 रुपये जी नोट असते ती एका फटक्यात चालली जाते जेवणामध्येच. त्याच्यामुळे मी काय केलं, भाजी जी असते घरी आणून ठेवतो. 20 रुपयाच्या पाव किलो म्हणजे अशी असते ती चालतो. माझे काय नॉर्मली जे मला कापता येतात आणि मला जमतात त्याच भाज्या मी आणतो शेवट्या. आणि मी पण भरपूर लोकांना फॉलो करतो. तर काही काही लोक आपले टू व्हीलर स्कूटरवरती पण आणि बाईकवरती पण सध्या कोकणामध्ये भरपूर फिरतात. एक पण त्यांचं गावच कोकण आहे, तर त्यांच्यामुळे ते जाऊ शकतात बिंदास. आता माझे काय इथं म्हणजे माझी फॅमिली मेंबरमध्ये कोणीच राहणार नाही कोकणामध्ये, सर्व लोक इथं जातात. आणि बाकीचे जे असतात माझ्या दुसऱ्या गावाच्या ठिकाणी राहतात. म्हणजे माझी मूळ गाव माझं धुळे आहे, आणि मी राहायला इथं पण होतो, आपलं कल्याणला पण होतो. पण तिथून ते एकदम लहानपणी होतो त्यावेळेस. म्हणजे गावातून आलो 95 मध्ये, 1995 मध्ये मी राहायला आलो कल्याणला. आणि म्हणजे एक भाड्याची रूम होती वडिलांनी घेतलेली, तिथं मी राहत होतो. आणि नंतर मग तिथून मग आम्ही दुसऱ्या घरामध्ये गेलो. एक 1 BHK टाईप थोडंसं घर होतं ते, कौलारू. त्याच्यामध्ये पाहिजे राहायला गेलो. गौरीपाडाच्या ठिकाणी आम्ही तिथं राहिलो होतो पहिले. नंतर मग आम्ही गेलो आपलं बिर्ला कॉलेजच्या ठिकाणी एक हे आहे, पोलीस क्वार्टर्स आहे, तिथं गेलो राहायला. तिथून नंतर मग आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. आणि नंतर मग घर घेतलं वडिलांनी. वडिलांचं पण आता काही नाही, ते आता वडील पण नाही राहिले आणि आई पण नाही राहिलेली. पण आता जे पण घर आहे, आता जे नवीन मी आता घर घेतलेलं ते आता ते पहिल्यावाला सेल करून दुसरीकडे घेतलेलं आहे. आता ते होईल, तयार होणार आहे ते आता. ते झाल्यानंतर मग आता म्हणजे सगळे सामान किंवा शिफ्टिंग तिकडेच आता करायची आहे. पण शिफ्टिंग करण्याच्या आधी पूर्णपणे साफसफाई ओनरला करून द्यावं लागणार आहे. म्हणजे जास्त काही हे नाही, घाट नाही. पण खाद्य लादी, नंतर मग किचनचा ओटा आणि आपला हे बाथरूम, ते सगळं साफ करून द्यावं लागणार आहे. बस बाकी काही नाही. ते का साफ करून दिलं की माझं काम झालं. आणि शिफ्टिंगचा एक प्रॉब्लेम आहे, शिफ्टिंगचं एक करायचं काम. शिफ्टिंग झाली की माझं काम झालं. आणि हे पण आहे की आता सध्या जॉबचं असे लफडे आहेत. तर भरपूर लोक काय करतात, ते त्यांच्याकडे जे जॉब आहे त्यांच्याकडचे, म्हणजे त्यांचे आहेत भरपूर चांगलं पेमेंट आहे त्यांना. माझं तरी भरपूर कमी, पण त्यांचं पण भरपूर जास्त आहे. तरी पण ते लोक काय करतात, ते की त्यांचं जॉब सोडतात आणि धंद्यामध्ये उतरतात ते लोक. आणि बाहेर मी आता भरपूर ठिकाणी गेलो ना, तिथं सगळीकडे आपले धंदेवाले म्हणजे जे बिझनेस करणारे लोक भरपूर आहे. म्हणजे चहाचा, कॉफीचा, नाहीतर मग आपले याचे वडापाव, किंवा आपलं हे आपले काय त्याला मसाला साऊथ इंडियन लोकांचे. या लोकांनी काय केलं, त्यांचा स्वतःचा बिझनेस सुद्धा हे केलेला आहे. आणि बाकीचे लोक पण तेच करतात आहे. आता लिंबू पाणी किंवा दुसरं कोणत्या सोडा बिड्याचा असणार आहे, किंवा आपला उसाचं रस असणार आहे, त्याचा बिझनेस तयार करतात आहे. पण त्याच्यामध्ये इन्कम जास्त आहे मला असं वाटतंय, कारण की कसं दिवसाला भरपूर लोक येतात. पाणी म्हणजे जे पण असणार आहे त्याचं उन्हाळ्यामध्ये जे पण असणार आहे, उन्हाळ्यासाठी मेन म्हणजे लिंबू पाणी आणि उसाचा रस आणि बाकीचे जे पण ज्यूस असतात त्यांचे स्टॉल्स. याच्यामध्ये असं भरपूर लोक इन्व्हेस्ट करतात. आणि त्याच्यामध्ये भरपूर लोकांना भरपूर हे पण वाटतं. आणि काही काही लोकांनी आता नाश्त्याचं पण आता गाड्या हे केलेल्या आहेत, नाश्त्याचे स्टॉल पण आहेत. आणि मेन म्हणजे पोहा, उपमा आणि शिरा विरा हे पण आता हे करतात. ठाणे स्टेशनला पण जर गेलो तिथं आपलं प्लॅटफॉर्म नंबर 2च्या ठिकाणी, तिथं समोरच आहे ना, ते जिथं बस स्टॉप आहे वर साईडला, बस चढते त्या साईडला कॉर्नरलाच आहे ना, तिथं सगळे त्यांनी तर नाश्त्याचे सगळे स्टॉल लावून ठेवले आहेत. म्हणजे जे पण मॉर्निंग जातात कामाला, त्यांच्यासाठी मस्त की नाश्ता बिष्टा सगळं रेडी असतो तिथं. आणि लोक, मी पण स्वतः किती वेळ गेलो ठाण्याला, तिथून मी हे पण घेऊन आलोय, नाश्ता पण घेऊन आलोय ठाण्यावरून. म्हणून तुम्हाला पण सांगतोय की तुम्हाला जर जॉब भेटत नसेल तर तुम्ही पण आहे ना, असंच काहीतरी एक बिझनेस बघा, ज्यामुळे तुम्हाला अर्निंग होईल. किंवा दुसरं पण आहे, म्हणजे कसं आहे, सध्या जॉबचा प्रॉब्लेम चाललेला आहे. तर मला पण माहिती की प्रॉब्लेम असे चाललेले आहेत. तर मी सध्या आहे, पण मी पण आता सुविधा बघणार आहे माझ्यासाठी. पण असं मी असे स्टॉल बिल नाही, मी काहीतरी वेगळं बघणार आहे जरा तसं. यामध्ये माझी इन्कम जी असणार आहे ती तेवढी मला भेटून तरी. जसं मी जर सध्या एका ऑफिसमध्ये काम करतो, जिथं मला 15,000 आहे, तर त्याच बेसिसवरती मी दुसरीकडे पण काम करू शकतो. पण ते असं घरगुती असेल, वर्क फ्रॉम होम सारखं असेल, किंवा आपलं नॉर्मली आपलं जे बाहेर करू शकतो ते एक असणार आहे.
तर त्याचा सध्या माझा बघण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण मी थोडासा जास्त पेमेंटचा पण थोडासा विचार करतोय. जर कुठे भेटलं तर बघून घेईल. आणि मेन म्हणजे तिकडं जाईल पण जर बाय चान्स जर नाही भेटला तर मग शेवटी मग मला पण आता हे होणार आहे थोडंसं बिझनेस असं, ज्याच्यामध्ये मला काहीतरी करता येईल. पण मी असं बिझनेस बनणार आहे ज्यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट असं करायला लागणार नाही, म्हणजे जास्त पैसे खर्च करायला लागणार नाही त्याच्यामध्ये मला. असं कोणतरी मी बिझनेस बघणार आहे. आता ते सध्या माझा त्याचा पुढची आहे विचार चाललेला आहे, पण अजूनपर्यंत तो हे केला नाही, एक्झिक्यूट केला नाही आहे. म्हणजे अजून पूर्णपणे तो तयार नाही आहे. आता सध्या मला हाय जॉब, तो सुटल्यानंतर मग तो मी बघणार आहे दुसरीकडे जातो. आता नाश्ता करून घेतोय आणि माझं काम झालं की मी निघणार आहे बाहेर कामावरती. भाजी ठेवून दिलेली आहे. भाजी झाली की माझं काम झालं, मी आता तयारी करून कामावरती निघेल. आता वाजले आहेत आपले 8:30. ठीक आहे, सकाळचे 8:30 वाजले. तर माझा नाश्ता विचार सक्सेसफुल करत आलेलं आहे. भाजी फक्त आता खेळायला ठेवली ती तशी ती नॉर्मल म्हणजे थंड होऊन येतो, नंतर मला डब्यामध्ये भरतो, नंतर मग आपलं ऑफिसला डायरेक्टली जाण्याचं काम. ठीक आहे. आणि नंतर मग आता काही दिवसांमध्ये माझं काही नवीन प्लॅनिंग पण होणार आहे. म्हणजे प्लॅनिंग म्हणजे असं की शिफ्टिंगची थोडीशी प्लॅनिंग होणार आहे. नंतर मग ती शिफ्टिंग कुठे असणार आहे ते डायरेक्टली मी तुम्हाला फ्लॅटमध्ये गेल्या जाऊन दाखवेल. कारण की आता हा फ्लॅट पण तुम्हाला रेंट होते, तो आता जो असणार तो आम्हाला स्वतःचा असणार आहे. पण तो आता तुम्हाला डायरेक्टली आतमध्ये गेल्यानंतर दाखवेल. ठीक आहे. आणि मेन म्हणजे असणारे आता मी सध्या आता आहे एका कामावरती जॉबवरती, पण एक साईड बाय साईड म्हणून मी एक सेकंड सॅलरी म्हणतात ना, सेकंड सॅलरी त्याच्यासाठी मग मी हे करतो आहे. म्हणजे काय आता प्रयत्न चालला माझा तिकडे पण चाललेला आहे, दुसरीकडे पण ठिकाणी म्हणजे माझा प्रयत्न चाललेला आहे. जसं एक्झिक्यूट होईल तेव्हा टायमाला मी तुम्हाला दाखवून देऊ की कुठे मी सध्या आहे कामाला. जसं असं मी वर्क फ्रॉम होमच बघणार आहे. वर्क फ्रॉम होम आजकाल भरपूर चालतो आहे, कारण की भरपूर लोकांकडे ना आता सध्या याच बिल्डिंगमध्ये ना जिथं मी राहतो आहे त्याच बिल्डिंगमध्ये भरपूर लोक ना वर्क फ्रॉम होमच काम करतात. आणि ऑफिसमध्ये जाऊन पण कंटाळा येतो, तर म्हणजे बरोबर नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे आता लांब पण असतं. आणि मेन म्हणजे म्हणतात ना ते जेवढं पेमेंट असतं तेवढं पेमेंटपेक्षा पण आपला खर्च जास्त होऊन जातो त्याच्यामुळे मग भरपूर लोक इथली पण जे आहेत ना तर वर्क फ्रॉम होमच पकडतात आहे. आता मी पण तोच आता प्रयत्न चालला आहे की वर्क फ्रॉम होम कुठे भेटलं मला की इथल्या इथे मग घरच्या घरी मी ते वर्क फ्रॉम होमचं काम करत बसेल. 9:30 ते 7:30चा टायमिंग असणार आहे तो, आणि त्या याच्यानुसार मग मी ते काम करत बसणार आहे. म्हणजे त्या कामाव्यतिरिक्त मी मला दुसरं काम पण करू शकतो. आता सकाळी 9:30 ते 6:30पर्यंत किंवा 5:30पर्यंत असेल किंवा जो पण टायमिंग असेल तो, किंवा एक 4-5 तासाचा जरी टायमिंग असला तरी पण बस झालं. मग मी ते दुपारच्या टायमाला पण करू शकतो. मग दुपारच्या टायमाला म्हणजे कसं झोपण्याचं काम न करता मी डायरेक्टली तेच काम करत बसेल जेव्हा वर्क फ्रॉम होमचं. आणि बाकीचं मॉर्निंगच्या टायमाला मग मी माझं काम दुसरी अर्निंग सोर्स जी असणार ती मी ती करायला आहे. आता सध्या तरी व्हिडिओ बघणं चाललेलं आहे, कारण की यूट्यूबमधून तुम्ही बघू शकता की तुम्हाला प्रमाणाच्या बाहेर तुम्हाला व्हिडिओ भेटतील की कोणतं वर्क फ्रॉम होम पाहिजे आहे किंवा सेकंड म्हणजे म्हणतात ना दुसरी सॅलरी पाहिजे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही पण बघू शकता यूट्यूबमध्ये. त्याच्यामध्ये माझं ते काम चाललेलं आहे सेकंड सॅलरीसाठी, ते पण बघितलं गेल्यानंतर मग मी चालू करणार आहे. काही दिवसानंतर मी ते सगळं कामं करणारच आहे. ते झालं की मग काही नाही. आत्ताच एक आंबा खायला आणि आता पीक होतोय. चला मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मेंबरपर्यंत पाठवा. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओ भेटूया. ठीक आहे. बाय.